नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं का आता बघताय तुम्ही, आपण कळस मिल्किंग कॉम्पिटिशनला आलो होतो. त्यात आपले जे आपण रेग्युलर व्हिडिओ बघतो, बघतो शंभू यादव सर यांचे, त्यांच्या गोठ्यातले जवळपास 7 गायी आल्या होत्या ना आपल्या. 7 गायमधून 5 गायींनी क्रमांक पटकावला. म्हणजे 7 गायीमधून 5 गायीनं क्रमांक पटकवलेला आहे. सगळ्या गायीची आपण माहिती घेणार आहे. त्यात 3 जर्सी होत्या, त्या तिन्ही पण टॉपला आलेल्या आहे. आणि त्यानंतर एचएफ मध्ये पण फर्स्ट आणि सेकंड नंबर मारलेला आहे. पहिले आपण ही जर्सी बघूया. आता हिच्याबद्दल माहिती द्या आणि क्रमांक किती आलेला आहे आणि दूध किती दिलेलं आहे. 146 सिमेंटची आहे एसएजीची. हिने 31 लिटर 200 ग्राम दूध दिलं आणि ही सेकंड आली आहे. आणि इकडे ही सेकंड आली ही सेकंड आली आपली. 31 लिटर दूध दिले. 31 लिटर 200 ग्राम ही फोर्थ लॅक्टेशनला. आणि ही जर्सी आपली आहे. ही WWS चे मॅट सिमेंटची आहे. आणि हिने फर्स्ट लॅक्टेशन यायचं. फर्स्ट लॅक्टेशनला 31 लिटर 493 ग्राम देऊन फर्स्ट आली आहे. कॉम्पिटिशन 31 लिटर ओपन कॉम्पिटिशन होता. अडल्टला पण भारी पडली आहे. म्हणजे ओपन होतं, त्यात तुमची फर्स्ट टाइमर समजा चॅम्पियन झाली. म्हणजे दुसऱ्या वेतात मला तर वाटतं 40 लिटर करू शकतो. जर्सी मध्ये म्हणजे विषय नाही मित्रांनो, तुम्हाला पहिल्यापासून मी व्हिडिओ दाखवत आलेले. जर्सी मध्ये समजा जर महाराष्ट्रात टॉपला कोणी असेल तर शंभू यादव सर, जे त्यांना ब्रीड तयार केलेलं आहे. आता फर्स्ट मध्ये तिनं 31 लिटर काढलं. 31 लिटर 493 ग्राम. 493. आणि दात किती ती आता? 2 दात मध्ये. त्यानंतर जर्सी झालं मित्रांनो 2. त्यानंतर तिचा नाही आला का नंबर? नाही, तिचा नंबर नाही आला. ती थोडी आजारी झालती. अच्छा. 2 टाइमला चांगलं केलं ती ना, पण 3rd टाइमला आजारी पडली. त्यानंतर आपला क्रमांक 2 माझाच आहे. त्यानंतर आपण एचएफ गाय आणलेल्या होत्या. टोटल 4 गाय आणल्या होत्या ना एचएफ. त्यातले 2 दात मध्ये म्हणजे फर्स्ट क्रमांक आलेला शंभू यांचा. हिचं पूर्ण माहिती द्या, आईचा रेकॉर्ड द्या आणि किती दूध केले काय. ही WWS मॉन्ट्रियल सिमेंटची आहे. 2 दात आहे. 2 दातच्या कॉम्पिटिशन मध्ये तिने 41 लिटर 500 काहीतरी ग्राम घेतलं, लक्षात नाही आहे माझ्या. म्हणजे जवळपास 42 लिटर दूध केलं. एक सेकंड लगेच सांगतो. बघू शकता मित्रांनो, हिना फर्स्ट टाइम मध्ये समजा 2 दात मध्ये 41 लिटर 813 ग्राम. 813 म्हणजे जवळपास 42 लिटर. 42 लिटर. आणि पहिला क्रमांकावर आलेली बघू शकता तुम्ही मॉन्ट्रियल. त्यानंतर परत 2 दात मध्ये ही होती. 2 दात म्हणजे ही पण माझी एक कालवड होती, सॉरी काऊ होती. हिने 38 लिटर 900 ग्राम दूध देऊन सेकंड नंबरला राहिली. ही सेकंड नंबरला आली. 38,475. 475. मित्रांनो फर्स्ट पण आणि सेकंड पण 2 दात मध्ये दोन्ही यांच्या. ही पण मॉन्ट्रियलची ना? ही पण WWS 4th जनरेशन ना ते. हे 4th जनरेशन. हे 4th जनरेशन. आणि यांचा आईचा रेकॉर्ड कसा होता समजा? यांच्या आईचं पण रेकॉर्ड 45 पर्यंत आहे सेकंड लॅक्टेशन. आणि हे म्हणजे 40च्या पुढे थोडक्यात फर्स्ट लॅक्टेशनलाच गेलेले आहे. आता इडं समजा 41 चालले तर आपल्या फार्मवर किती चालू होत्या? आपल्या फार्मवर याचा 44-45 चालू होतं. 44-45 फर्स्ट लॅक्टेशन. पण इथं हिट स्ट्रेस आहे, तुम्ही बघा वातावरण कसं आहे. वातावरण तर ते थोडं दमट वातावरण इथं होतंय. आपल्या घरी कसं जनावर स्ट्रेस मध्ये नसतो, रिलॅक्स असतो. त्यामुळं त्यानंतर हे बघितल्यानंतर आपण अडल्ट मध्ये बघूया. अडल्ट मध्ये बी दुसरा नाही तिसरा आलाय ना? तिसरा नंबर आलाय. ते बी थोड्याहून गेलाय मित्रांनो, काहीतरी अर्धा लिटरचा काहीतरी फरक पडलेला आहे. एकदा तुम्हाला माहिती देतो. ही गाय कोणत्या सिमेंटची आहे? ही आपल्या ABS स्पाइकची आहे. हिने 50 लिटर 243 ग्राम दूध दिलेलं आहे. गाय बघू शकता मित्रांनो तुम्ही. कोणत्या लॅक्टेशनची आता ही 3rd लॅक्टेशन. ABS स्पाइक. आणि एवढं दूध किती केलं दिन आता? 50-243. आणि 3rd आलं नाही का? 3rd आलं. आणि फर्स्ट नंबर ने किती केलं दूध? फर्स्टने 54-300 केलं. 54. आणि आपलं फार्मवर किती चालू होता ते? ऍक्च्युली फार्मवर पण हिचा म्हणजे 54-55 चालू होतं. आणि थोडक्यात माहिती द्यायचं असं की ही
आता 25-26 दिवसाची वेलेली आहे अच्छा आणि अच्छा. अजून पण ती पूर्ण क्लिअर नाही झाली, म्हणजे पूर्ण अजून clear. हा हीच 45 दिवसानंतर ही 60-62 पर्यंत जाते, पण थोडा म्हणजे लवकर आलं हा, त्यामुळं लवकर हे आले. झालं. आणि ह्या टायमावर दुसरी गाय नव्हती माझ्याकडे म्हणून ही हिला आणली आणलं. समजा. आता 1.5 महिना झाला असता तर जवळपास 60च्या वर 60 दूध एक काढलं लिटर असतं. आरामशीर काढलं. गाय पण तशी मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ही पुढची गाय आहे, ती पण अडल्ट मध्ये. तिने समजा ती आजारी होती, स्ट्रेस मध्ये आली होती की आल्यानंतर, स्ट्रेस मध्ये आली त्यामुळे होती. ती बिमार झाल्यामुळे लगेच दूध तिने कमी करून टाकलं होतं. असा विषय होता. तर काय वाटतं ह्यावेळेस, मागच्या वेळेस तरी समजा नंबर चान्सेस होते थोडेफार, यावेळेस चांगले मागच्या आलेले वेळेस आहे. माझं 4th प्राइज म्हणजे भेटलं होतं मला. 43 260 ग्राम दूध दिलं होतं माझ्या गाईने. आता रेकॉर्ड वाढलेलं आहे, समजा थोडक्यात ही 50-253 दूध दिलं आहे. आणि ओपन कॅटेगरीमध्ये समजा 3rd पोझिशन भेटली. 2 दातमध्ये फर्स्ट अँड सेकंड दोन्ही माझे आहेतले, आणि जर्सी मध्ये पण फर्स्ट अँड सेकंड दोन्ही माझे आहेतले. थर्ड बी राहिली असती पण ती बिमार पडले टाइम, हा, तिन्ही आणि नंबर आपलेच होते. फार आनंद आहे मला याचा की म्हणजे 7 गायीमधून 5 गायींनी क्रमांक पटकावलाय. 7 गायीमधून 5 गायीनं क्रमांक गायींनी पटकावलेले. पटकावलाय. ते पण मित्रांनो आता फार्मवर आपल्या गाई भरपूर दूध देतात, पण इकडे आल्यानंतर हे वातावरण सूट झालं पाहिजे, पाणी वगैरे चारा वगैरे तेवढ्याच दूध काढलं पाहिजे. त्यामुळं 7 गायीमध्ये जवळपास 5 गायींच्या विनर झालेले, म्हणजे जोक नाही. तुम्हाला सगळं माहिती दिलीच मी. आणि पुढच्याच अशी अपेक्षा आहे अडल्ट मध्ये फर्स्ट टाइमर, आणि जर्सी मध्ये तर तुम्हाला कॉम्पिटिशनच नाही. पुढच्याच अडल्ट मध्ये काय वाटतं तुम्हाला, किती दूध करायला पाहिजे 70 पर्यंत? प्रयत्न करून मी मिनिमम 60 प्लस करायचं. 60 प्लस. आता समजा 54चा काहीतरी झालंय ना रेकॉर्ड. 54-83. मित्रांनो असा विषय होता. कारण काय आहे, त्यांच्या फार्मची व्हिडिओ बनवत राहतो मी रेग्युलर, मग कॉम्पिटिशन मध्ये दाखवायला महत्व आहे. या तिन्ही जर समजा फर्स्ट सेकंड आणि थर्ड आलेले, आता याला सकाळी विनिंग प्राइज होऊन गेले, त्यामुळं सगळं हार वगैरे काढून टाकलेले. त्यानंतर जसं तुम्ही बघताय इकडं एचएफ मध्ये पण त्यांना फर्स्ट टाइमर मध्ये दोन्ही ज्या कालोडी फर्स्ट सेकंड काढलेले आहे. म्हणजे 2 दात मध्ये जवळपास 41-42 लिटर दूध, आणि हिनं पण 38-39 केलेलं आहे. आणि अडल्ट मध्ये एबीएस स्पाइकची मोठी आहे, तिनं 50 लिटर इडं काढलंय, 51 लिटर जवळपास. तर असा विषय होता. बाकी फर्स्ट ज्या गाई आलेल्या आहे जाधवच्या, त्या काही तुम्हाला दाखवलेलं आहे. नंतर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्यांना विचारा पुढच्या वेळेस म्हणण्यापेक्षा आपण परत एकदा जाणार यांच्या फार्मवर गाय मिल्किंग करायला. गाय मिल्किंग पण करूया आणि बघूया पुढं कोणकोणत्या गाई हा दूध देत्या, काय देत्या. सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करून द्या, आणि जे नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा. थांबूया.